नमस्कार मंडळी, स्केरी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास तुमच्या भाषेत मराठी आणि हिंदी मध्ये काळजाचा ठोका चुकवणाऱ्या कथा। तुमच्या पाठिंब्यानेच आमचा हा छोटासा प्रयत्न मोठा होऊ शकतो। तर तयार आहात आजच्या भयानक अनुभवासाठी? आजची कथा आहे शापित स्क्रीन महेशचा मोबाईल। महेश एका मध्यमवर्गीय कुटुंबातला एक सामान्य तरुण। एका खासगी कंपनीत नुकतीच नोकरी लागली होती। पगार जेमतेम पण स्वप्न मोठी। त्याला खूप दिवसांपासून एक चांगला लेटेस्ट मॉडेलचा स्मार्टफोन घ्यायचा होता, पण बजेट आड येत होतं। त्याचे मित्र नवीन फोन घेऊन मिरवताना बघून त्याला थोडं वाईटही वाटायचं। एका रविवारी तो असाच जुन्या वस्तूंच्या बाजारात फेरफटका मारत होता। तिथे एका कोपऱ्यात एका माणसाने जुन्या मोबाईलचा ढिगारा मांडला होता। सहज म्हणून महेश तिथे थांबला आणि त्याची नजर एका फोनवर खेळली। तो जवळपास नवीन कोरा लेटेस्ट मॉडेलचा फोन होता, ज्याची किंमत बाजारात सहज 50,000च्या घरात होती। हा कितीला दिला? महेशने विचारलं। साहेब, तुम्ही 10,000त घेऊन जा, अर्जंट पैशाची गरज आहे म्हणून विकतोय, तो माणूस म्हणाला। महेशला विश्वासच बसेना। फक्त 10,000? काही प्रॉब्लेम तर नाही ना फोनमध्ये? अजिबात नाही साहेब, सगळं ओके आहे, तुम्ही चेक करून घ्या, तो माणूस आत्मविश्वासाने म्हणाला। महेशने फोन हातात घेऊन पाहिला। खरंच फोन अगदी व्यवस्थित दिसत होता। त्याने थोडा वेळ वापरूनही पाहिला। कॅमेरा, स्पीकर, टचस्क्रीन सगळं व्यवस्थित काम करत होतं। एवढा चांगला फोन इतक्या कमी किमतीत? नशीब फळफळलं म्हणायचं, त्याने विचार केला आणि जास्त विचार न करता तो फोन विकत घेतला। घरी येऊन त्याने आनंदाने नवीन म्हणजे जुना विकत घेतलेला फोन वापरायला सुरुवात केली। सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले, पण हळूहळू त्याला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं। पहिल्यांदा फोनची बॅटरी खूप लवकर उतरायला लागली। रात्री 100% चार्ज करून ठेवलेला फोन सकाळी बघितला तर 20 ते 30% वर आलेला असायचा। मग फोन अचानक गरम व्हायला लागला, अगदी काहीच वापरत नसताना सुद्धा। कधीकधी तो आपोआप रिस्टार्ट व्हायचा। जुना फोन आहे, थोडाफार त्रास होणारच असं म्हणून महेशने दुर्लक्ष केलं। पण मग गोष्टी अधिक गंभीर होऊ लागल्या। एका रात्री महेश गाढ झोपेत होता। अचानक त्याच्या कानावर काहीतरी कुजबुजल्याचा आवाज आला। त्याने डोळे उघडले। खोलीत अंधार होता। त्याला वाटलं भास झाला असेल। तो परत झोपणार, तोच पुन्हा तो आवाज, मला मदत कर। महेश ताडकन उठून बसला। आवाज त्याच्या मोबाईलमधून येत होता। त्याने मोबाईल हातात घेतला। स्क्रीन बंद होती। त्याने पॉवर बटन दाबून स्क्रीन ऑन केली। होमस्क्रीनवर एक विचित्र भयावह वॉलपेपर आपोआप सेट झाला होता। एका अंधाया खोलीचा फोटो, ज्यात एक अस्पष्ट मानवी आकृती दिसत होती। महेशच्या काळजात धस्स झालं। त्याने तो वॉलपेपर बदलण्याचा प्रयत्न केला, पण तो बदलतच नव्हता। काही वेळाने तो आपोआप नॉर्मल झाला। दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये असताना त्याच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला। त्याने उचलला। पलीकडून फक्त घरघरण्याचा आणि श्वास कोंडल्यासारखा आवाज येत होता। हॅलो, कोण बोलतंय? महेशने विचारलं, पण काहीच उत्तर आलं नाही। थोड्या वेळाने कॉल कट झाला। त्याने तो नंबर परत लावून पाहिला, तर हा नंबर अस्तित्वात नाही असं उत्तर आलं। अशा घटना रोजच घडू लागल्या। कधी फोनच्या गॅलरीत आपोआप भयानक फोटो सेव्ह व्हायचे, कुजलेले चेहरे, रक्ताचे डाग, भयानक डोळे।
कधी रात्री अपरात्री फोनमधून विचित्र आवाज यायचे, रडण्याचे, किंचाळण्याचे, मदतीसाठी याचना करण्याचे. महेशची झोप उडाली होती. त्याला सतत भीती वाटू लागली होती. त्याने फोन फॉर्मेट करण्याचा प्रयत्न केला, सर्व्हिस सेंटरला दाखवला, पण काहीच उपयोग झाला नाही. सर्व्हिस सेंटरवाल्यांनी सांगितलं की फोनमध्ये हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरचा कोणताही प्रॉब्लेम नाहीये. महेशला आता खात्री पटली होती की हा फोन साधा सुद्धा नाहीये. यात काहीतरी भयंकर रहस्य दडलेलं आहे. त्याने ज्या माणसाकडून फोन घेतला होता त्याला शोधायचं ठरवलं. खूप प्रयत्नांनंतर तो माणूस त्याला त्याच बाजारात पुन्हा भेटला. तुम्ही मला जो फोन दिलाय त्यात काहीतरी गडबड आहे. तो नॉर्मल नाहीये, महेशने त्याला गाठून म्हटलं. तो माणूस घाबरला. साहेब, मला माफ करा. मला तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. तो फोन शापित आहे. शापित म्हणजे काय? महेशला धक्का बसला. तो फोन एका मुलीचा होता. तिचं नाव होतं सिया. ती काही महिन्यांपूर्वी तिच्याच घरात मृतावस्थेत आढळली होती. आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं. पण म्हणतात की तिचा आत्मा त्या फोनमध्ये अडकलाय. तिच्या मृत्यूनंतर तिचा तो फोन मला तिच्या काही जुन्या सामानात मिळाला. मला पैशांची गरज होती म्हणून मी तो विकायला काढला. तो माणूस एका दमात बोलून गेला. महेशच्या पायाखालची जमीनच सरकली. मग आता काय करायचं? मला माहित नाही साहेब, पण तो फोन तुमच्याजवळ ठेवणं धोकादायक आहे. तो तुम्हालाही त्रास देईल, तो माणूस म्हणाला आणि तिथून पटकन निघून गेला. महेश घरी परतला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. सिया, तिचा आत्मा आणि हा फोन. त्याला आता त्या फोनकडे बघायचीही भीती वाटत होती. त्या रात्री भयानक प्रकार घडला. महेश झोपलेला असताना त्याचा फोन आपोआप सुरू झाला. स्क्रीनवर सियाचा रक्ताने माखलेला चेहरा दिसू लागला. तिचे डोळे महेशकडे रोखून बघत होते. तूच मला मदत करू शकतोस माझ्या खुन्याला शोधायला. स्क्रीनवरून एक भयानक चिरका आवाज आला. खुनी, तुझी तर आत्महत्या झाली होती ना? महेश भीतीने थरथर कापत म्हणाला. नाही, माझी हत्या झाली होती आणि माझा खुनी मोकाट फिरतोय. तो पुरावा याच फोनमध्ये आहे. शोध त्याला. सियाचा आत्मा किंचाळला. फोनमधून एक थंडगार हवा बाहेर पडली आणि खोलीतल्या वस्तू हलू लागल्या. महेशला आता काय करावं तेच समजत नव्हतं. एकीकडे भीती होती तर दुसरीकडे त्या सियाबद्दल सहानुभूतीही वाटत होती. जर खरंच तिची हत्या झाली असेल तर तिला न्याय मिळायला हवा. त्याने धाडस करून फोनच्या फाईल्स पुन्हा एकदा नीट तपासायला सुरुवात केली. खूप वेळ शोधल्यावर त्याला एका हिडन फोल्डरमध्ये काही ऑडिओ रेकॉर्डिंग्ज सापडल्या. त्या सियानेच रेकॉर्ड केल्या होत्या. त्या रेकॉर्डिंग्जमध्ये ती तिच्या एका मित्राशी बोलत होती. तो मित्र तिला पैशांसाठी धमक्या देत होता, तिला त्रास देत होता. शेवटच्या रेकॉर्डिंगमध्ये त्या दोघांचं भांडण ऐकू येत होतं आणि मग सियाची एक प्रचंड किंकाळी आणि त्यानंतर शांतता. महेशला पुरावा मिळाला होता. सियाचा खुनी दुसरा तिसरा कोणी नसून तिचा तो मित्रच होता. पुढचं काम सोपं नव्हतं. महेशने ती रेकॉर्डिंग्ज पोलिसांना दिली. सुरुवातीला पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण जेव्हा त्याने तो फोन आणि त्यात घडणारे विचित्र प्रकार दाखवले तेव्हा त्यांनाही काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली. त्यांनी त्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या आधारावर तपास सुरू केला. काही दिवसांतच सियाचा तो मित्र पकडला गेला. त्याने आपला गुन्हा कबूल केला.
सियाला न्याय मिळाला होता. ज्या दिवशी सियाच्या खुन्याला शिक्षा झाली त्या रात्री महेशच्या फोनवर एक शेवटचा मेसेज आला आणि त्यानंतर तो फोन कायमचा बंद पडला. तो पुन्हा कधीच सुरू झाला नाही. महेशने तो फोन एका डब्यात बंद करून नदीत फेकून दिला. त्या घटनेनंतर महेश खूप बदलला होता. त्याला एक गोष्ट मात्र कळून चुकली होती, कधी कधी आपण ज्या गोष्टींना कवडीमोल समजतो त्यांच्यामागेही काहीतरी मोठं रहस्य दडलेलं असू शकतं. आणि काही आत्मे न्यायाच्या प्रतीक्षेत आपल्या आसपासच भटकत असतात. महेशने नंतर नवीन फोन घेतला, पण तो जुना शापित मोबाईल आणि सियाचा तो भयानक चेहरा तो कधीच विसरू शकला नाही. आजही कधीकधी रात्री त्याला वाटतं की त्याच्या नवीन फोनच्या स्क्रीनवरून कोणीतरी त्याच्याकडे बघतंय आणि मदतीची याचना करतंय. तर कशी वाटली आजची कथा? आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि थोडी भीतीही वाटली असेल. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटू एका नवीन रहस्यमय कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.